इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ करण्यात आली आहे, तसंच घरात येऊन मारण्याची धमकीही देण्यात आली आहे। इंद्रजित सावंत हे ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप करण्यात आलाय। प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने ही धमकी दिली आहे। इंद्रजित सावंत यांनी याबाबतचं कॉल रेकॉर्डिंग फेसबुकवर पोस्ट केलंय। म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं आता। म्हणजे काय? ठीक आहे, आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत होते हे पण सांगा ना लोकांना। काय करत होते? ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला ते बोलले ना तुम्ही। कुठलं पुस्तक? संभाजी महाराज अय्याश होते कोण? हे सांगा ना त्याच्यामध्ये। कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिलाय? तुम्ही दिला ना पुस्तकात ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला। कुठल्या? साहेब, ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका। तुम्ही ब्राह्मणांच्याच मुख्यमंत्र्यांच्या हक्कात आहे, लक्षात घ्या। म्हणजे काय करणार आहेत मग ते? नाही, ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय, लक्षात ठेवा। हे कुणी आणि सांगितलं? रामचंद्र मधलं अमात्य कोण होते, बाजीप्रभू कोण होते, महाराजांना कोणी वाचवलं हे लक्षात ठेवा तुम्ही। कुणी वाचवलं? कोणी वाचवलं? बाजीप्रभू नसते तो महाराज नसा जिवंत, लक्षात ठेवा। अरे, कुणी सांगितलं तुम्हाला? नवीनच? काय नवीनच? बाजीप्रभू महाराज गेले तुमचे पळून। कोण? तुमचे महाराज गेले पळून? पळून गेले? मग काय बोलताय तुम्ही? तुम्ही इतिहास पूर्ण वाचा, लक्षात घ्या। नाही, ब्राह्मणांवर फक्त ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही, लक्षात घ्या। काय होणार नाही म्हणजे? ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही। तुम्ही असाल ना, तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं, असं मी नाही म्हणत। तो जो कोणता रेफरन्स दिला तुम्ही? कोणता दिला रेफरन्स? ब्रिटिशांचा पुस्तक वाचा ना, सांगा ना लोकांना जेम्स लेननी काय म्हटलं तर हु इज द बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी, सांगा ना मग लोकांना। ते कशाला घाणेरडं सांगू? का ती घाणेरडी गोष्ट? ती घाणेरडी गोष्ट सोयीस्कर सांगाल का? उद्या कोणी तुम्हाला काय माहिती शिवाजी महाराज? मग तुम्हाला माहिती काय बोलताय लोकांना? तुम्हाला माहित आहे? तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना, लक्षात ठेवा, ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका, लक्षात घ्या। दरम्यान पोकळ धमक्यांना घाबरत नसल्याचं इंद्रजित सावंतांनी म्हटलंय। धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरनं शिवरायांचा अपमान केला असून त्याच्यावर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे। तर आपण कुठलीही धमकी दिलेली नसल्याचं प्रशांत कोरटकरांनी साम टीव्हीशी बोलताना म्हटलंय। हा फक्त माझ्या एका विषय नाही आहे, कारण मी असल्या ह्याला पोकळ धमक्यांना भीत नाही। शाहूभूमीतला शाहू महाराजांच्या विचारांचा पठ्ठा आहे मी। या असल्या धमक्या बिमक्या आम्ही घाबरत नाही कधी। ज्या पद्धतीनं शिवरायांचा संभाजी महाराजांचा अपमान यांनी केलाय त्याच्यावर मात्र शासनानं कारवाई केली पाहिजे। त्याच्याबद्दल जर एक वेगळी भूमिका शासन घेणार असेल तर मात्र हा महाराष्ट्र शिवरायांचा राहिलेला नाही, हा महाराष्ट्र दुसऱ्या बाजीराव पेशवाईचा झालेला आहे असं म्हणावं लागतं। पहिली गोष्ट तर तो आवाज माझा नाही आहे, मी त्यांना कॉल केला नाही, त्यांचा नंबर माझ्याकडे नाही, मी त्यांच्या संपर्कात कधीच आयुष्यात आलो नाही। छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य आहे। त्याच्यामुळे माझ्यासारख्या छोट्या माणसांनी इतक्या मोठ्या विषयावर बोलण्याचा आणि इतिहास संशोधकाला फोन करण्याचा काही विषय नाही। त्यांनी याला जातीचा रंग दिलेला दिसतो आहे। मी नागपूरचे पोलीस आयुक्त आणि राज्याचे सायबरचे प्रमुख यांना अर्ज करणार आहे सर की हे जे खोडसाळपणा जो कोणी केला आहे त्याचा पत्ता शोधावा पोलिसांनी। इंद्रजित सावंत यांच्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तींनी शहानिशा न करता, माझ्याशी चर्चा न करता, मला फोन न करता, हे जाणून न घेता डायरेक्ट पोस्ट केल्यामुळे मी त्यांचाही उल्लेख माझ्या अर्जामध्ये करणार आहे। संभाजी ब्रिगेड इंद्रजित सावंतांच्या पाठीशी आहे। त्यांना धमकी देणाऱ्यांना संभाजी ब्रिगेड स्टाईलने धडा शिकवू असा इशारा आता संतोष शिंदे यांनी या प्रकरणावर दिलाय। सन्मान्य इंद्रजित सावंत सर यांना आज धमकी देण्यात आली। लक्षात ठेवा, इंद्रजित सावंत सरांना जो कोणी धमकी देतोय त्याने लक्षात ठेवावं, इंद्रजित सावंत सरांच्या पाठीशी संभाजी ब्रिगेड खंबीरपणे उभी आहे। त्यांना डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करणार असेल आम्ही अजिबात त्याला सोडणार नाही। जर तुमच्यात हिम्मत असेल तर तुम्ही वेळ आणि ठिकाण सांगा, संभाजी ब्रिगेड त्या लोकांपर्यंत आणि त्या व्यक्तीपर्यंत त्यांच्या शहरात येऊन चर्चा करायला तयार आहे।
आणि जर लईच त्यांना दादागिरी करायची असेल संभाजी ब्रिगेड स्टाईलनं त्यांना धडा शिकवला जाईल। तुर्तास आता इंद्रजित सावंतांच्या धमकी प्रकरणी काय अपडेट्स समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास बातमी समोर येते सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची। मस्साजोगचे ग्रामस्थ आजपासून अन्नत्याग आंदोलन करतायत। संतोष देशमुखांच्या हत्येला 2 महिने उलटले तरी आरोपींना अजूनही शिक्षा झाली नाहीये। यासह मस्साजोगवासियांच्या 7 मागण्यात सरकारनं 2 दिवसात दखल घेतली नाही तर आंदोलन अधिक तीव्र होईल असा इशाराही त्यांनी दिलाय। यामध्ये मी नाही तर पूर्ण गाव आणि आमचं पूर्ण कुटुंब या आंदोलनामध्ये सहभागी आहे आणि इथे आज विविध गावांहून सुद्धा लोक सहभागी आहेत या आंदोलनामध्ये। माझे वडील आमच्यासाठी इतकं होते की त्यांच्या पुढे आम्हाला म्हणजे दुसरं काही दिसतच नव्हतं आणि जर आज ते आमच्यासोबत नाही आहेत, त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्याविरुद्ध आम्ही फक्त न्याय मागतोय आणि झालेल्या घटनापासून आज देखील आम्ही एकच मागणी करतोय की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय द्या। आणि मला आज घडीला हे वाटतंय की माझ्या परीक्षेच्या पुढे सुद्धा माझ्या वडिलांना न्याय मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे। यानंतर देशभरातील तसंच राज्यभरातील इतरही महत्त्वाच्या आणि मोठ्या घटनांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मधून। पुणे महापालिकेने 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य करण्याचं योजलंय। प्रकरणी लाभार्थ्यांच्या खात्यात 17 कोटींची रक्कम जमा झाली आहे। या योजनेसाठी महापालिकेकडे यंदाच्या वर्षी 13,000 अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी 10,000 विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य मिळणार आहे। पुण्यात महापालिका शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षण परिषद स्थापन करण्यात येणार आहे। तसंच शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण घेतलं जाणार आहे। त्यानंतर जर गुणवत्ता घसरली तर त्याच शिक्षकांना जबाबदार धरलं जाणार आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणातील पाणीसाठा निम्म्यावर आलाय। वातावरणातील उष्णता वाढल्याने पाणीसाठा पुढील 3 ते 4 महिने पुरवावा लागणार आहे। 7ही धरणात मिळून 51% जलसाठा शिल्लक आहे। एआयच्या वापरामुळे आता कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार आहेत। डीबीएस आपल्या 4000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे। डीबीएस या जागतिक बँकिंग समूहातून 3 वर्षाच्या कालावधीत कर्मचाऱ्यांना काढलं जाणार आहे। ही कपात डीबीएस ग्रुपच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी 10% आहे। रायगडमध्ये अवैध बॉक्साईट उत्खनन आणि वाहतुकी विरोधात महसूल विभागाने कारवाई सुरू केली आहे। ट्रक चालकांकडे बॉक्साईट उत्खननाची पावती नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ करण्यात आली आहे, तसंच त्यांना घरात येऊन मारण्याची धमकीही देण्यात आली आहे। इंद्रजित सावंत हे ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप करण्यात आलाय। प्रशांत पोरटकर नावाच्या व्यक्तीने ही धमकी दिली आहे। इंद्रजित सावंत यांनी याबाबतचं कॉल रेकॉर्डिंग फेसबुकवर पोस्ट केलंय। फेब्रुवारी महिन्यातच सूर्य आग ओकतोय। राज्यात ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। राज्यातल्या अनेक भागांमध्ये पारा 38 अंशांवर गेल्यानं वैशाख वणव्याची धग जाणवतेय। तेव्हा नागरिकांनी उन्हापासून योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आलाय। उन्हाचा वाढता तडाखा आणि विजेच्या वाढत्या मागणीमुळे राज्यात अघोषित लोडशेडिंग सुरू आहे। त्यामुळे नागरिक हैराण झालेत। ग्रामीण भागात सध्या 3 ते 5 तासांचं लोडशेडिंग सुरू आहे। जळगाव ही सुवर्ण नगरी म्हणून ओळखली जाते, मात्र आता फळांचे गाव अशी ओळख व्हावी यासाठी महापालिकेने पुढाकार घेतलाय। महापालिकेमार्फत केल्या जाणाऱ्या कामाच्या करारनाम्यात फळांचे झाड लावणे बंधनकारक केलं जाणार आहे। नांदेडमध्ये फेब्रुवारी महिन्यातच पाणी पातळी कमी होऊन शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय। दरवर्षी पाण्याची भीषण टंचाई या भागात जाणवते। नदी नाले, विहिरी आणि बोरचं पाणी आटल्यामुळे गव्हाचं पीक आता करपू लागलंय। त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय।
मराठवाड्यात टँकरची मागणी सुरू झाली आहे। आतापर्यंत जवळपास 40 गाव वस्तीवर टँकरने पाणी पुरवठा करावा अशी मागणी करण्यात आल्याचं सांगितलं जातंय। अद्याप एकही टँकर मंजूर झालेला नाहीये। गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या 3 जिल्ह्यात 216 टँकरनं पाणी पुरवठा केला जात होता। त्यात सर्वाधिक 105 टँकर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मागवले होते। बुलढाण्यात जानेफळ गावात प्रवासी निवारा नसल्याने प्रवासी विद्यार्थ्यांची गैरसोय होतीये। याबाबत कित्येक वेळा संबंधित विभागात निवेदनं दिली आहेत, मात्र याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं जातंय असं प्रवाशांनी म्हटलंय। पंढरपूरमध्ये नदीपात्रातून अवैध वाळू उपसा विरोधात महसूल विभागाने कारवाई केली आहे। अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या 18 लाकडी होड्यांवर कारवाई करण्यात आली आहे। त्या होड्या कटर आणि जेसीबीच्या सहाय्याने नष्ट केल्या आहेत। आता बातमी समोर येते तापमानासंदर्भात। मुंबई शहरात उष्णतेची लाट धडकली आहे। आज आणि उद्या मुंबईकरांसाठी उष्णतेच्या लाटेचा अलर्ट देण्यात आलाय। मुंबईचा पारा थेट 36.8 अंशांवर पोहोचलाय। तापमानात सरासरीपेक्षा 6 अंशांची मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे। फेब्रुवारी अखेरीस रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद होण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवलाय। त्यामुळे गरज असल्यासच घराबाहेर पडावं असा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। तर यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मधून। केळीचा भाव प्रति क्विंटल 100 ते 200 रुपयांपर्यंत कमी झालाय। केळीच्या आवकेत काहीशी वाढ झाली आहे। तसंच कुंभमेळ्यासह महाशिवरात्रीनिमित्त आलेली मागणी पूर्ण झाल्याने केळी दरात किंचित घट दिसतेय। सध्या बाजारात सरासरी 2000 ते 2100 रुपयांचा सरासरी दर मिळतोय। रत्नागिरीत हापूस आंबा स्थानिक बाजारात दाखल झालाय। हापूस आंब्याची रत्नागिरीच्या बाजारपेठेत फेब्रुवारी महिन्यातच आवक झाली आहे। 1600 ते 2200 रुपये डझनने आंबा बाजारात विक्रीसाठी आलाय। वाशिमच्या रिसोडच्या कृषी बाजार समितीमध्ये चियाची खरेदी सुरू झाली आहे। शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे। रिसोड बाजारात पहिल्याच दिवशी 550 क्विंटल चिया पिकाची आवक झाली आहे। यावेळी चियाला 10,500 ते 12,200 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे।